नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करत आहे कोकणातून दापोली या गावातून. जसं की मी म्हटलं, पुण्यातून मी आता दापोलीमध्ये आलेलो आहे आणि आपलं वर्कशॉप आता दापोली खेड रोडवरती आहे. खूप थंडी आहे इथे. इकडची थंडी जरा वेगळीच आहे. म्हणजे डायरेक्टली संध्याकाळी 5 वाजता जी बटनचं बंद, उन्हाचं बटन बंद आणि थंडीचं बटन चालू, असं कंडिशन आहे. सकाळीपर्यंत खूप असते. एनिवेज, कमिंग बॅक टू द स्ट्रेट पॉईंट, डायरेक्टली आपण पॉईंटवर येऊया. आज हा व्हिडिओ पोस्ट करत आहे जे सिरीजमधल्या ज्या गाड्या आहेत. काही स्पेसिफिक गाड्या म्हणजे आज हंटर आपल्याकडे आलेली आहे आणि हंटरचा जो इश्यू आहे, म्हणजे स्कॅन कोड केल्यानंतर, म्हणजे स्कॅनिंग केल्यानंतर जे कोड जनरेट झालेले असतात ते चेकिंग करणं आणि त्याचं रेक्टिफिकेशन कसं करायचं, ह्या विषयावरती आपण आज बोलणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओ बघूया. तर मित्रांनो, आपल्याकडे आज एक रॉयल एनफील्डची हंटर आलेली आहे दापोलीमध्ये. ह्या गाडीला प्रॉब्लेम असा आहे की ही सडनली मध्येच बंद पडते आणि इंजिन चेक लाईट आहे. तुम्ही बघू शकता इंजिन चेक लाईट कॉन्स्टंट आहे. सो त्याच्यासाठी स्टार्टिंगमध्ये तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे साईड पॅनल काढायला लागेल, राईट हँड साईड पॅनल, आणि सीट काढायला लागेल. राईट हँड साईड पॅनल काढल्यानंतर सीट ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला वायर लॉक मिळेल. सीट काढून घ्यायचं आहे. आता हे कशासाठी, तर स्कॅनर कनेक्ट करण्यासाठी स्कॅन पोर्ट जो आहे, म्हणजे DOL किंवा OBD स्कॅनर जो आहे तो आपला कनेक्ट करण्यासाठी आपल्याला पोर्ट ॲक्सेस मिळाला पाहिजे. कॉमन पोर्ट आहे, म्हणजे जुन्या क्लासिक 500ला पण हाच पोर्ट होता. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये डिपॉझिशन आहे. सो माझं गेसिंग आहे की या गाडीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम 100% असणार आहे. कारण जसं मी म्हटलं की कोस्टल लाईनमध्ये जास्त करून पाण्याचा इश्यू आणि सॉल्टी वॉटर वेदर हा इश्यू खूप आहे. तर आपण पहिले एक आपला स्कॅनर कनेक्ट करू आणि काय एरर दाखवतं आहे ते बघू. इंजिन चेकलाईट आला आहे, गाडी चालू आहे, याचा अर्थ पार्शियल गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे. जर गाडी बंद असती तर 100% डेड झाली तर याचा अर्थ मेजर इश्यू असतो. तर स्कॅनर कनेक्ट केल्यानंतर स्कॅनर जे आजकाल आपल्या मार्केटमध्ये मिळतात ते बऱ्याच टाईपचे आहेत. गाडी त्याच्यासाठी तुम्हाला इग्निशन ऑन करायचं आहे आणि जे किल स्विच आहे ते ऑन करून ठेवायचं आहे. गाडी स्टार्ट करण्याची जरूरत नाही आहे, कारण तुम्हाला ॲक्सेस जो आहे तो त्याच्याशिवाय मिळणार नाही. तर DTC चेक करायचा आहे. DTC चेकमध्ये तुम्हाला हे दिसून येईल की एरर काय आहे. प्रत्येक एररला किंवा प्रत्येक नंबरला एक डेफिनेशन असते. एक DTC दाखवते. आता रीड कोड्स काढायचे. रीड कोड्समध्ये करंट DTC जो आहे तो चेक करायचा आणि तो पहिले फ्लॅश करून बघायचा आहे. जर तो गेला नाही तर P0132 म्हणजे ऑक्सिजन सर्किट हाय व्होल्टेज आहे. ऑक्सिजन सर्किट म्हटल्यानंतर म्हणजे O2 सेन्सर रिलेटेड आहे हा प्रॉब्लेम, पण O2 सेन्सर गेलेला आहे याची गॅरंटी नाही आहे. जास्त करून लोक काय म्हणतात की सेन्सर उडला आहे. सेन्सर उडलेला जरुरी नाही आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे बॅटरी डिस्कनेक्ट करून घ्यायची, कारण तुम्ही इलेक्ट्रिकल सिस्टमवरती काम करणार आहात. ॲज युजल तुम्हाला पहिले नेगेटिव्ह डिस्कनेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह डिस्कनेक्ट करायचं आहे. हे सेफ्टी प्रिकॉशन आहे. दोन्ही टर्मिनल्स चेक काढायचे, नंतर फ्युजेस चेक करायचे आहेत, कारण कधी कधी फ्युजेसमध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो. काही गाड्यांना O2साठी पण फ्यूज आहे. आता ह्याच्यामध्ये O2साठी सेपरेट फ्यूज नाही आहे, त्याच्यामुळे इथे फ्यूज चेक करण्यात काही पॉईंट नाही आहे. आणि हा जो फ्यूज आहे हा ABS रिलेटेड आहे, त्याच्यामुळे इथे तर तुम्हाला जो फ्यूज आहे O2 रिलेटेड तर 100% नाही आहे. त्यानंतर चेक करायचं आहे स्पार्क प्लग. स्पार्क प्लग अशासाठी, कारण स्पार्क प्लग जो आहे तो जर जनरली काय होतं की O2 सेन्सर हाय व्होल्टेज असेल तर गाडी रिच चालते. तर ॲप्रोप्रिएट स्पॅनर घेऊन, सॉकेट घेऊन
स्पार्क प्लग पहिले काढायचा आहे आणि स्पार्क प्लगचा कलर चेक करायचा आहे. होऊ शकतं की स्पार्क प्लग जरी फॉल्ट असेल तरीसुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण फीडबॅक सेन्सरमध्ये प्रॉब्लेम असा होतो की फीडबॅक सेन्सर जो आहे तो ई सी यूला म्हणजे ई सी यूला बेसिकली फीडबॅक देतो की रिचनेस वाढलेला आहे. तर रिचनेस वाढलेला जरी असला तर तो सॉफ्टवेअरला कळतो आहे, आपल्याला फिजिकली दिसणार नाही, बरोबर. तर फिजिकली चेक करण्यासाठी स्पार्क प्लग एकदा चेक करून बघायचा. म्हणजे नॉर्मल एक लॉजिक असतं की गाडी रिच असेल तर स्पार्क प्लग हा काळा होणार. तर स्पार्क प्लग काळा आहे की नाही ते चेक करायचं आहे. स्पार्क प्लग ॲप्रोप्रिएट स्पॅनरने काढून घ्यायचा आहे. इथे बाकी आता तुम्ही बघू शकता स्पार्क प्लग व्हाईट आहे, याचा अर्थ रिचनेस नाही आहे. मग प्रॉब्लेम कुठे आहे? P0132 म्हणजे सेन्सर गेलेला आहे असं होत नाही. डेफिनेशन वेगवेगळे असतात. डेफिनेशन समजून घ्यायचे, पहिले ते लॉजिक लावायचे. O2 सर्किटच बंद असतं, तो गोष्ट वेगळी, त्याचे डेफिनेशन वेगळे आहेत. आता इथे आपण बॅटरी काढून घ्यायची आहे. हंटरमध्ये ऑनबोर्ड जो आहे म्हणजे जो ई सी एम आहे तो थ्रॉटल बॉडीला कनेक्टेड नाही आहे. हंटरमध्ये सेपरेट ई सी यू आहे. त्याचं लोकेशन थोडंसं विचित्र आहे, म्हणजे इनॲक्सेसिबल कंडिशन्समध्ये हा ई सी यू बसवलेला आहे कम्प्लिटली आणि रॉंग पोझिशनला आहे असं माझं म्हणजे डायग्नॉस्टिक आहे असं सांगू शकतो मी. तर ह्याचे 10 mm जे बोल्ट्स आहेत ते काढून घ्यायचे. ते हेड साईज 10 mm आहे, म्हणजे M6चे बोल्ट्स असतात. हे इंडस्ट्रियल लँग्वेज आणि ऑटोमोबाईल लँग्वेज दोन्ही वेगवेगळे असतात, बोल्ट सेम असतात. तर बॅटरी ब्रॅकेट आणि बॅटरी हाऊसिंग हे आपल्याला डिस्कनेक्ट करायला लागणार आहे. कनेक्टर्स काढण्याची जरूरत नाही आहे, फक्त बॅटरी डिस्कनेक्ट करायची. जर टॅग्समध्ये येत असेल तर बेसिकली टॅग्स कट करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला ॲक्सेस मिळेल कनेक्टर्स शिफ्ट करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला ब्रॅकेट जे आहे हे बरोबर काढता येईल. कधी कधी मी हे वापरत नाही, स्टिक वापरत नाही, त्याच्यामुळे थोडा इश्यू आहे. त्यानंतर कनेक्टर्स जे आहेत हे ब्रॅकेटवरनं डिस्कनेक्ट करायचे आहेत. कनेक्टर्स ओपन करण्याची जरूरत नाही आहे. ई सी एमवाल्या गाड्यांवरती काम करताना शक्यतो बॅटरी डिस्कनेक्ट करूनच काम करा, कारण शॉर्ट सर्किट होऊ शकतं, कधी काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात, ॲक्सिडेंट होऊ शकतो. सो बेस्ट आहे की बॅटरी डिस्कनेक्ट करा. आता तुम्ही बघू शकता ई सी यू जो आहे हा ब्रॅकेट पाठी आहे आणि ह्याला हाफ मडगाड तुम्हाला काढावा लागणार आहे, कारण हाफ मडगाडवरती त्यांनी ई सी यू फिट केलेलं आहे. म्हणजे चाकाच्या साईडनी तुम्हाला ॲक्सेस मिळतील 10 mm बोल्टचे, आणि ब्रॅकेट काढल्यानंतर तुम्हाला तो ई सी यू बाहेर काढता येणार आहे. सो हे हाफ मडगाड आहे, याला 3 बोल्ट्स आहेत, ते काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथले मी काढलेले आहेत. हाफ मडगाड चाकाच्या पुढे आहे, आतमधल्या साईडने. इनॲप्रोप्रिएट जागा आहे, ॲब्सोल्युटली इनॲप्रोप्रिएट जागा. पहिली गोष्ट म्हणजे पाणी तिथे स्प्लॅश होणारच होणार. तुम्ही बघू शकता किती डस्टी आहे. कोकण म्हटलं की लाल माती आलीच. तर ई सी यू तुम्हाला ॲक्सेस ब्रॅकेट काढल्यानंतर मिळणार आहे. ई सी यू तुम्हाला फ्रंटनी निघणार आहे, पण त्याचे फाउंडेशन्स काढल्याशिवाय तुम्हाला, म्हणजे हाफ मडगाड काढल्याशिवाय ई सी यू हातात येणार नाही. ई सी यू डिस्कनेक्ट करायचा पूर्णतः करायचा जरूरत नाही आहे, पण तुम्हाला कनेक्टर काढून चेक करायला लागेल की काही प्रॉब्लेम्स आहेत का तिथे. इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स प्रॉब्लेम्स हे दोन्ही इंटरलिंक्ड असतात, आणि त्यात मॅकेट्रॉनिक्स असेल तर तोही इंटरलिंक्ड असतो. कनेक्टर काढून बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये डिपॉझिशन आलेलं आहे आणि पाण्याची एंट्री झालेली आहे. असे कनेक्टर्स असतात शक्यतो. तुम्ही बघू शकता ड्रॉपलेट्स दिसत आहेत कनेक्टर्सवरती. कनेक्टरच्या आतमध्ये ड्रॉपलेट आहे, सॉकेटच्या हिरवं डिपॉझिशन आलेलं आहे, याचा अर्थ पाण्यामुळे ह्याला काहीही होऊ शकतं, प्रॉब्लेम आलेला असेल तर पहिले कनेक्टर क्लीनर वापरायचं आहे. काहीही दुसरं केमिकल वापरू नका, पेट्रोल वगैरे. स्पेसिफिक मटेरियल्स वापरायचं आहे. सिलिकॉन सील्स जरी असले तरी इश्यू असतो. तर मी केमिकल वापरणार आहे. अनफॉर्च्युनेटली अजून माझा कंप्रेसर मी आणलेला नाही आहे इकडे नवीन वर्कशॉपला. सो मी काय करणार आहे, तर माझा इन्फ्लेटर जो आहे, आणि माझ्याकडे एक स्पेशल स्प्रे बॉटल, रिफिलेबल स्प्रे बॉटल्स आहेत,
तर तो मी भरून घेणार आहे माझ्या इन्फ्लेटरनी. आणि इन्फ्लेटरमधनं मी हवा भरणार आहे ह्या बॉटलमध्ये. सो मला थोडी कंप्रेस्ड एअर मिळेल त्याच्यावरचं पाणी काढण्यासाठी, कनेक्टरमध्ये जे पाणी आलेले ते काढण्यासाठी. अजून वर्कशॉप व्यवस्थित सेट झालेलं नाही आहे इकडे, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे. सो मी कंप्रेस्ड एअर जी आहे ही कनेक्टरवर मारणार आहे, जेणेकरून त्याच्यावरचं जे पाणी आहे ते मला काढता येईल. क्लीनर किंवा कनेक्टर क्लीनर मारल्यानंतर त्याच्यावर कंप्रेस्ड एअर मारली की जे डेब्रिज आहेत किंवा जे डिपॉझिशन आहेत ते क्लीन होतं. कारण तुम्ही कनेक्टर पिन्स काढू शकत नाहीत, आणि जरी काढल्या तरी त्या तुम्हाला क्लीन पण तशा करता येणार नाहीत. सो माझा अंदाज आहे की पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे हा एरर येत असावा, कारण मी फ्लॅश करण्याचा ट्राय केला पण एरर कोड जात नाही आहे. सो कंप्रेस्ड एअर मारून, केमिकल मारून, कंप्रेस्ड एअर मारून कनेक्टर क्लिअर करून घेतलेत. ECUचा सुद्धा कनेक्टर जो आहे परत मी भरून घेतो आहे एअर, कारण प्रॉब्लेम असा आहे की फक्त आत्ता कनेक्टर क्लिअर केलं आहे. मला 90 PSI मॅक्स लिमिट आहे या बाटलीचं, त्याच्या पुढे मला वावा पण भरता येणार नाही. सो आता ECU क्लिअर करून घ्यायचं आहे. ECUचे कनेक्टर म्हणजे सॉकेटमध्ये जे डिपॉझिशन्स आहेत ते क्लीन होणार आहेत. ह्याला कुठलाही दुसरा स्प्रे वापरू नका. रस्ट रिलेटेड किंवा कार्बोरेटर किंवा इंजेक्टर क्लीनर किंवा ब्रेक क्लीनर हे वापरायचे नाही आहेत. स्पेशल स्प्रेज असतात प्रत्येक गोष्टीसाठी. त्यानंतर मी ह्याच्यावरती आपल्याला ॲक्च्युली डाय इलेक्ट्रिक ग्रीस जे आहे हे ॲप्लाय करायचे. हे ग्रीस स्पेशल ग्रीस असतं, हे नॉन कंडक्टिव्ह ग्रीस आहे. हे कुठलंही ग्रीस तुम्ही वापरायचं नाही. पांढरं दिसते म्हणून वॅसलीन वापरायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता डिपॉझिशन्स किंवा रस्टी कसे पॉईंट्स झालेले आहेत, त्याच्या ज्या पिना ज्या आहेत त्याच्यावर रस्टी. याचा अर्थ काय की वोल्टेज जे आहे हे प्रॉपरली 100% पास होत नाही आहे. इथे वोल्टेजवरतीच सगळा खेळ आहे ECUमध्ये. सो ॲप्लाय करायचं आहे लेअर जो आहे डाय इलेक्ट्रिक ग्रीसचा, तो कनेक्टरवर ॲप्लाय करायचं आहे. सॉकेटमध्ये ॲप्लाय करण्याची जरूरत नाही आहे. त्यानंतर सॉकेट परत लावून टाकायचे ECUला आणि प्रोसेस चालू करायची आहे फिटिंगची, म्हणजे रिफिटिंगची, म्हणजे गाडी आपल्याला कंप्लीट करायची. हे आता सगळं लावल्याशिवाय तुम्हाला कळणार पण नाही की गाडी व्यवस्थित झाली आहे की नाही, कारण व्हायब्रेशन्स असणार आहे. तुम्हाला बॅटरी लावता येणार नाही सगळं ओपन ठेवलं तर. जे सिरीजमध्ये थोडंसं जी टेक्नॉलॉजी आहे, दुसरी गोष्ट म्हणजे अँटीसीज जे आहेत, अँटीसीज ग्रीस जे आहे हे इथे वापरायचं आहे. लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीसाठी ग्रीससुद्धा वेगळे असतात आणि तेच वापरायचे. अँटीसीज अशासाठी की जसं मी म्हटलं की कोस्टल एरिया असल्यामुळे चान्सेस हे बोल्ट्स जॅम होऊ शकतात, लॉक होऊ शकतात. सो बेस्ट हीच गोष्ट आहे की अँटीसीज वापरायचं आहे. त्यानंतर सगळे बोल्ट्स हे टाईट करून घ्यायचे आहेत. कुठल्याही रिपेअरनंतर तुम्हाला एवढं लक्षात ठेवा, हे सगळं फिटिंग केल्यानंतर चेक करता येणार आहे. अर्धवट ठेवून तुम्ही चेक करा असं होत नाही. रॉयल एनफिल्डमध्ये तरी ॲटलिस्ट काही फिटमेंट्स असे असतात जे कंप्लीट केल्याशिवाय तुम्हाला ते चेक करताच येणार नाही. सो कंप्लीट फिटमेंट करून घ्यायचे. जशी तुम्ही डिस्मेंटलिंग प्रोसिजर केलेली होती तशीच असेंब्ली प्रोसिजर आहे. व्यवस्थित सेक्युअर करून घ्यायचं आहे. सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही बघू शकता, हा आहे रोल ओव्हर सेन्सर. हा रोल ओव्हर सेन्सर यांनी फिटिंग करताना एका ब्रॅकेटवर दिलेला आहे, आणि तो जर तुम्ही विसरले तर गाडी चालू होणार नाही. सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे रोल ओव्हर सेन्सर हा तुमच्या हाफ मडगाडबरोबरच फिट झाला पाहिजे, आणि तो सुद्धा टॉपला आहे. त्याच्यामुळे त्याची पोझिशन पहिले चेक करून घ्यायची आहे. ती पोझिशन जर हल्ली किंवा तो विसरले तुम्ही टाईट करायला, किंवा तो फाउंडेशनवर नाही आणला आणि तो खालतीच पडलेला असेल, डँगल होत असेल, तर तुमची गाडी चालू होणार नाही. लक्षात ठेवा रोल ओव्हर सेन्सर फार इम्पॉर्टंट असतो. तुम्हाला कायम इंजिन चेक लाईट येणार. स्पार्क प्लग बघून ठेवायचं आहे की स्पार्क प्लगमध्ये काही प्रॉब्लेम्स तर नाही येत ना, आणि त्याच्यानंतर त्याला फिटमेंट करून घ्यायचं आहे. म्हणजेच जर काही इश्यू आढळला तर तुम्ही तो चेंज करून घ्यायचा आहे. ऑल्दो ही गाडी आता नवीन मधली आहे आणि
गावात चाललेली आहे, परंतु शेवटी किती ॲडल्ट्रेशन असू शकतं पेट्रोलमध्ये किंवा काय झालेलं आहे, फिलिंग कसं झालं हे सगळं चेक करूनच तुम्ही फिट करायचं. तुम्ही बघू शकता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे की नाही आपण चेक करूया आता. इंजिन चेकलाईट गेलेला आहे. सॉफ्टवेअर परत आपण अपडेट केलेलं आहे, म्हणजेच स्कॅनिंग हे रिचेक स्कॅनिंग झालेलं आहे आणि डिलीट पण करून झालेला आहे जुना कोड. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. मला असं वाटतं मी बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. ऑफकोर्स हा पर्टिक्युलरली एका म्हणजे एका कोडबद्दल मी डिस्कशन केलेलं आहे, पण जी प्रोसेस आहे ती कॉमन आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नसणार आहेत. फक्त एवढंच आहे की सोल्युशन त्याच्यावरती प्रत्येक कोडसाठी वेगळं असणं, त्याचं डेफिनेशन तुम्हाला समजून घेणं फार जरुरी आहे. तर असंच व्हिडिओज तुम्ही बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे तुम्हाला भरपूर अपडेट्स कंटिन्युअसली मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.